हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्राचा भूगोल बघणार आहोत। तर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, राजकीय स्थान, विस्तार, जिल्हे, तालुके, धरणे, जलाशय, तर हे सर्व माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही कोणत्या पण परीक्षेची तयारी करत असाल, MPSC, UPSC, सरळ सेवा, तलाठी भरती, ग्रामसेवक, तर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचाच आहे। तर महाराष्ट्रात किती जिल्हे आहे? तर 36 जिल्हे आहे आणि जिल्हा परिषद हा 34 आहे। तर महानगरपालिका 27 आहे, नगर परिषद 241 आहे, नगरपंचायत 128 आणि कटक मंडळे 7 आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे आणि मुंबई शहर हे सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील। तर हे लक्षात ठेवा की सर्वात मोठा जिल्हा कोणता आणि सर्वात लहान जिल्हा कोणता। तर सर्वात मोठा हा अहमदनगर आहे आणि सर्वात लहान हा मुंबई शहर आहे। तर विदर्भातील धरणं कोणकोणती आहे ते बघूया। जायकवाडी नाथसागर हे धरण आहे, पानशेत तानाजी सागर आणि भंडारदरा आर्थर लेक, त्याला विल्सन डॅम पण म्हणतात, आणि गोसीखुर्द इंद्रासागर हे विदर्भातील धरणं आहेत। वरसगाव वीर बालाजी बाजी पासलकर आणि तोतलाडोह मेघदूत जलाशय, भाटघरे सजीकंक, मुळा ज्ञानेश्वर सागर आणि मांजरा निजाम सागर हे पण धरणं आहेत विदर्भातील। राधानगरी लक्ष्मी सागर, तानसा जगन्नाथ शंकर शेठ, तापी प्रकल्प मुक्ताई सागर, माणिकडोह शहाजी सागर, चांदोली वसंत सागर, उजनी यशवंत सागर। तर कोयना धरण बघूया। तर प्रवाह कोयना नदी आणि स्थान कुठं आहे? तर महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात पाटण येथे कोयना नगरला कोयना धरण आहे, कोयना नदीवर। तर 5000 मिमी एवढा सरासरी वार्षिक पाऊस पडतो आणि लांबी किती आहे कोयना धरणाची? तर लांबी 807.72 मीटर एवढी लांबी आहे। तर 103.02 मीटर एवढी उंची आहे कोयना धरणाची। आणि बांधकाम कधी सुरू झालं होतं त्याचं? तर बांधकाम हे 1954 ते 1967 मध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे कोयना धरणाचं। तर जलाशयाची माहिती, निर्मित जलाशय शिवसागर जलाशय बघूया। तर क्षमता किती आहे? तर 2797.4 दशलक्ष घन। कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। तर हे लक्षात ठेवा, हे विचारले जाऊ शकतं की महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ते कोणते आहे? तर ते कोयना धरण आहे आणि त्याची क्षमता पण जास्त आहे। तर धरणाबद्दल माहिती बघूया। तर बांधण्याचा प्रकार कोणता आहे? डबल कॉन्क्रीट, उंची 103.02 मीटर एवढी आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे। तर लांबी किती आहे महाराष्ट्रातली? 807.72 मीटर आणि आकार लांबी किती आहे? 88.71 मीटर हा दरवाजाचा आकाराचा आहे आणि हा एस प्रकारचा आहे। 2797.4 दशलक्ष घनमीटर एवढी पाणीसाठा क्षमता आहे या धरणाची आणि त्यापैकी वापरण्याजोगी किती पाणी आहे? तर ते आहे 2677.6 दशलक्ष घनमीटर एवढं वापरण्याजोगं पाणी आहे। तर शिवसागर जलाशय बघूया। तर कोयना धरणाचा पाणीसाठा हा शिवसागर या नावाने ओळखला जातो आणि हा जलाशय निसर्ग संपन्न परिसराकरिता परिचित आहे। कोणता? तर शिवसागर जलाशय। जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे, तिथे कोयना, सुळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे। तर हे पण लक्षात ठेवा की तापोळा या गावाला कोयना, सुळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे आणि कोयना अभयारण्य पण या जलाशयाच्या काठानेच आहे। तर 2797.4 दशलक्ष घनमीटर एवढी पाणीसाठा क्षमता आहे आणि 2677.6 दशलक्ष घनमीटर एवढी वापरण्याजोगं पाणी आहे त्यातलं। तर ओलिताखालील क्षेत्र किती आहे? तर 12,100 हेक्टर एवढं आहे आणि गावं किती आहेत? तर ती 98 एवढी गावं आहेत आणि वीज पण उत्पादन केले जाते या जलाशयामार्फत, जलाशयातून। तर जलप्रपाताची उंची किती आहे? 475 मीटर एवढी आहे, ती पण जास्तीत जास्त। तर पुढची नदी पंचगंगा नदी। तर पंचगंगा नदीचा उगम कुठे होतो? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतो आणि करवीर तालुका, चिखली, प्रयाग संगम येथे पंचगंगा नदीचा उगम होतो। मुख कुठे आहे? तर नृसिंहवाडी कृष्णा नदीवर आहे आणि त्याची लांबी किती आहे पंचगंगा नदीची? तर लांबी 80.7 किमी आहे। तर उपनद्या कोणकोणत्या आहेत? तर कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती या नदीस मिळते। तर कृष्णा नदीला मिळते या नद्या आणि ह्या सगळ्या उपनद्या आहे पंचगंगा नदीच्या। तर पंचगंगा नदी पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे। तर 5 उपनद्यांच्या संगमातून तयार झाल्यास त्याला काय म्हणतात? पंचगंगा नदी असे नाव पडलेले आहे दंतकथेनुसार। तर पंचगंगा नदी ही कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते आणि ती प्रयाग संगमावरून चिखली गाव, करवीर तालुका तिथून सुरू होते ती आणि कुंभी, कासारी, तुळशी आणि भोगावती या नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते। तर गुप्त सरस्वती नदी पण
पंचगंगेलाच मिळते आणि या संगमानंतर ती नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि तिचा प्रवाह कसा आहे तर ती पूर्वेकडे वाहत जाते, तर तिचा पूर्वेकडे प्रवाह आहे. तर पंचगंगा नदी ही कोल्हापुरातून सुरू होऊन पंचगंगा नदी जवळजवळ 50 किमी पूर्वेकडे म्हणजे इचलकरंजीकडून वाहत जाऊन कृष्णा नदीला कुरुंदवाड येथे मिळते. तर असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की पंचगंगा नदी ही वाहत जाऊन पुढे कोणत्या नदीला मिळते, तर ती कृष्णा नदीला मिळते. तर ती कुठे मिळते तर कुरुंदवाड येथे मिळते. आणि या नदीला आटा टेकडीवर कबनूर जवळ आणखी एक महत्त्वाचा प्रवाह मिळतो, हातकंगले येथे. तर आपण महाराष्ट्राची धरणे आणि जलाशयाची नाव बघूया. तर महाराष्ट्रात लहान मोठी एकूण किती धरणे आहे तर 12 धरणे आहे. तर त्यापैकी काही महत्त्वाची धरणे आपण बघूया. तर पहिलं जायकवाडी धरण. तर जायकवाडी धरण पण खूप महत्त्वाचं आहे. तर हे सर्वात मोठं धरण आहे, जायकवाडी धरण म्हणून ओळखलं जातं. तर औरंगाबादमधील म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील तर जायकवाडी धरण. तर धरणाची क्षमता किती आहे तर 2170 दशलक्ष घनमीटर एवढी क्षमता आहे धरणाची. उजनी धरण. तर उजनी धरण कुठलं आहे तर सोलापूर जिल्ह्यातील आहे हे उजनी धरण. आणि धरणाची क्षमता किती आहे तर 1517 दशलक्ष घनमीटर एवढी या धरणाची क्षमता आहे.